नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित विराट जहागीरदार भाग 9. पहाटे 4:30 मुंबई एअरपोर्ट प्रायव्हेट टर्मिनल. मुंबईच्या काळोखात जहागीरदार लिहिलेलं चार्टर्ड जेट रनवेवर उभं होतं. इंजिनाचा मंद आवाज आणि एअर होस्टेसची लगबग, पण आतलं वातावरण रणांगणासारखं तणावपूर्ण होतं. विराट खिडकीबाहेर बघत उभा होता. ब्लॅक अरमानी सूट, डोळ्यांवर काळा गॉगल, पण गॉगलच्या आड डोळे लाल. रात्रभर झोपला नव्हता. हातात वीरचा फोटो, एसने ब्लॅकमेलसाठी पाठवलेला. 5 वर्षाचा गोड मुलगा. सेम विराटसारखं कपाळ, सेम नाक, सेम करारी नजर. फक्त हसू हसू एस सारखं कुटील. दादा, पाणी पिऊन घे, रिया म्हणाली. तिने ट्रॅकसूट घातला होता, पण चेहऱ्यावर भीती. टेन्शन नको घेऊस, आपण वीरला घेऊनच येणार. विराटने फक्त मान हलवली. त्याची नजर अनुष्का पाटीलवर खिळली होती. ती समोरच्या सीटवर बसून लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होती. पांढरा शर्ट, ब्ल्यू जीन्स, केसांचा बन, पण तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ. ती पण झोपली नव्हती. अनुष्का, विराट हळू आवाजात म्हणाला. तू शुअर आहेस ना? एकदा लंडनला गेलो की मागे फिरणं नाही. एस वाघीण आहे. तिच्या गुहेत आपण शिरतोय. तुला धोका. अनुष्काने लॅपटॉप बंद केला आणि उभी राहिली. ती विराटजवळ आली. तिने गॉगल काढला. विराट, काल रात्री तू मला मम्मा म्हणालास, खोटं होतं का ते? नाही, विराट ठामपणे म्हणाला. मनापासून म्हणालो, कारण वीरला एसची नाही, तुझ्यासारख्या आईची गरज आहे, जी त्याला प्रेम देईल, संस्कार देईल. मग बस. अनुष्का हसली. तिने विराटचा हात हातात घेतला. माझ्या मुलासाठी मी कुठेही जाईन, नरकात पण. लंडन तर काय आहे. आणि लक्षात ठेव, आपण एकटे नाही. तुझ्याकडे विजेचा ब्रेन आहे, माझ्याकडे अनुष्का पाटीलची हिंमत आहे, आणि रियाकडे बहिणीची माया. आपण जिंकणारच. विश्वासराव मागच्या सीटवरून उठले. त्यांच्या हातात जपमाळ होती. बाळांनो, देव आपल्या सोबत आहे. माझा नातू वीर, त्याला आपण सुखरूप घरी आणणार. एसचा अंत नक्की आहे. तोच पायलटचा आवाज आला. सर, वी आर रेडी फॉर टेक ऑफ. नेक्स्ट स्टॉप लंडन हिथ्रो. फ्लाईट टाईम 9 hours. विराटने खिडकीतून मुंबईकडचं शेवटचं पाहिलं. मग अनुष्काचा हात घट्ट धरला. टेक ऑफ. जेट हवेत झेपावलं. खाली मुंबई मागे पडत होती. पुढे लंडन. एस आणि विराटच्या आयुष्याची सगळ्यात मोठी लढाई सुरू झाली होती. लंडन. सकाळी 11:30. भारतीय वेळ दुपारी 4 वाजता. हिथ्रो एअरपोर्टवर जहागीरदार ग्रुपची मर्सिडीज उभी होती. बाहेर धुके, थंडी, पण विराटच्या मनात आग. सौरभचा कॉल आला होता सर, ड्रायव्हर म्हणाला. एसचं लास्ट लोकेशन केंगिस्टन प्रायव्हेट विला. पण सर, तिथे आत्ता कोणी नाहीये. घर रिकामं आहे. शेजारी म्हणाले काल रात्रीच मोठी गाडी आली, सामान भरलं आणि निघून गेले. विराटची मूठ वळली. म्हणजे पळून गेली, माझ्या मुलाला घेऊन? शांत हो विराट, अनुष्का म्हणाली. तिने टॅब उघडला. सौरभने एसचे सगळे क्रेडिट कार्ड, फोन ट्रॅकिंग ऑन केले. ती लंडनमध्येच आहे, पळून जाऊ शकत नाही. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनवर आपली माणसं आहेत, ती सापडेल. पण काय? रिया घाबरली. पण वीर तिच्यासोबत नाहीये. अनुष्काने स्क्रीन दाखवली. CCTV फुटेजमध्ये एस एकटीच बसली होती. लहान मुलगा नव्हता. म्हणजे तिने वीरला कुठेतरी लपवले. विश्वासरावांच्या छातीत धस झाले. माझा नातू एकटा, 5 वर्षांचा मुलगा. विराटने डोळे मिटले. त्याने 10 सेकंद श्वास रोखला, मग डोळे उघडले. आता तिथे वेदना नव्हती. विजय परत आला होता. थंड, क्रूर, कॅल्क्युलेटिव्ह. ड्रायव्हर, डायरेक्ट ऑफिस, जहागीरदार UK ब्रांच. मीटिंग कॉल कर. लीगल, प्रायव्हेट, डिटेक्टिव्ह, लोकल पोलीस, सगळे. आणि अनुष्का, तू सौरभला बोल. मला एशच्या 5 वर्षाचा डेटा हवाय. तिने कोणत्या डॉक्टरकडे डिलिव्हरी केली, वीर कोणत्या स्कूलमध्ये जातो, त्याचा केअरटेकर कोण, सगळं. एक डिटेल पण सुटता कामा नये. ऑन इट. अनुष्काने फोन लावला.
गाडी लंडनच्या रस्त्यावरून धावू लागली. बाहेर बिग बेन, टेम्स नदी. पण विराटला काही दिसत नव्हतं. त्याला फक्त वीरचा फोटो दिसत होता. पापा, मला वाचवा, असं तो फोटो बोलत होता जणू. दुपारी 2 वाजता जहागीरदार UK ऑफिस. कॅनरी वार्फ. कॉन्फरन्स रूम. समोर 15 लोक. लीगल हेड, प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर जॉन, सायबर एक्सपर्ट प्रिया, लोकल पोलीस ऑफिसर डेव्हिड. विराट टेबलच्या हेडला उभा होता. मागे मोठ्या स्क्रीनवर वीरचा फोटो. खाली लिहिलेलं, मिसिंग वीर जहागीरदार, एज 5, लास्ट सीन विथ मदर अनुष्का शिंदे. जेंटलमॅन, विराटचा आवाज बर्फासारखा. हा माझा मुलगा आहे. त्याला त्याच्या आईने किडनॅप केले. मला तो आज रात्रीच्या आत हवाय. कसा? मला माहीत नाही. तुम्ही सांगा. पैसे, पॉवर, प्रेशर, जे लागेल ते वापरा. जस्ट गेट माय सन बॅक. जॉन पुढे आला. उंच, धिप्पाड, XMI6. मिस्टर जहागीरदार, आम्ही ट्रॅकिंग सुरू केले. शिंदेचं लास्ट कार्ड स्वाईप. हेरोडस, काल रात्री 9 वाजता 5,000 पाऊंडची शॉपिंग. किड सेक्शन, म्हणजे ती वीरसाठी शॉपिंग करत होती. त्यानंतर ती गायब. पण एक क्लू आहे. तिने सेंट मेरीज इंटरनॅशनल स्कूलची फी भरली गेल्या महिन्यात. वीर तिथे शिकत असावा. अनुष्का पाटीलने लगेच टॅबवर सर्च केलं. सेंट मेरीज, ते तर इथून 20 मिनिटांवर आहे, चेल्सीमध्ये. विराटच्या डोळ्यात चमक आली. चलो, आत्ता? डेव्हिड, तू सोबत ये, लीगल पेपर घेऊन. मी माझ्या मुलाला त्याच्या स्कूलमधून घेऊन येणार. बाप आहे मी त्याचा. सर, 1 मिनिट. लीगल हेडमास्टर मिस्टर शर्मा म्हणाले. प्रॉब्लेम आहे. वीरच्या बर्थ सर्टिफिकेटवर तुमचं नाव नाहीये. फादर नेम अननोन. ने सिंगल मदर म्हणून रजिस्टर केले. लिगली तुम्ही त्याला घेऊ शकत नाही. कोर्ट ऑर्डर लागेल. त्याला 3-4 दिवस लागतील. विराटच्या कपाळावर घाम आला. बाप असूनही मुलाला घेऊ शकत नाही. मग DNA टेस्ट, रिया म्हणाली. दादा, तू आणि वीरचा DNA मॅच केला तर कोर्ट लगेच कस्टडी देईल. करेक्ट, शर्मा म्हणाले. पण त्यासाठी वीरला आधी ताब्यात घ्यावं लागेल. आणि ने जर किडनॅपिंगची केस टाकली तर? इनफ. विराटने टेबल बडवला. माझा मुलगा माझ्याकडे येणार म्हणजे येणार. लीगल, इल्लीगल, आय डोंट केअर. जॉन, तुझी टीम रेडी ठेव. आपण स्कूलला जातोय. जर वीर तिथे असेल तर मी त्याला घेऊनच येणार. ला कोर्टात भेटू. अनुष्काने विराटचा हात दाबला. विराट, जरा थंड डोक्यानं. आपण इमोशनल होऊन चालणार नाही. समज आपण वीरला नेलं आणि ने कंप्लेंट केली तर तुला अरेस्ट होईल. मग वीरला कोण बघणार? प्लॅन करूया. विराटने दीर्घ श्वास घेतला. अनुष्का बरोबर बोलत होती. विजेला बाजूला ठेवून विराटने विचार करायला हवा. ओके, तो म्हणाला. प्लॅन काय आहे? अनुष्का स्क्रीनकडे वळली. प्लॅन सिंपल आहे. 1, आपण स्कूलला व्हिजिट करू, पॅरेंट म्हणून. 2, वीरला भेटू, त्याच्याशी बोलू. 3, जर तो आपल्याला ओळखत असेल, पापा म्हणत असेल तुला, तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू. तो कोर्टात एव्हिडन्स होईल. 4, त्याच वेळी जॉन ला ट्रॅक करेल. तिला आपण डायव्हर्ट करू. 5, वीरला इमोशनली कनेक्ट केलं की मग लीगल केस स्ट्रॉंग होईल. आणि मी वीरची मम्मा होऊन त्याला सांभाळेल तोपर्यंत. विराटच्या डोळ्यात पाणी आलं. मम्मा अनुष्काने स्वतःहून जबाबदारी घेतली होती. थँक्यू, तो कुजबुजला. थँक्यू अनुष्का. आय डोंट नो व्हॉट आय वुड डू विदाऊट यू. रियाने दोघांचे हात हातात घेतले. आपण एक फॅमिली आहोत आता. वीरला घरी आणणारच. राईट बाबा? विश्वासरावांनी आशीर्वाद दिला. विजयी भव. जा पोरांनो, माझ्या नातवाला घेऊन या. इतके सोपे होईल का ज्याप्रमाणे आपल्या अनुष्काने प्लॅन केला आहे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा विराट जहागीरदार. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद.